श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 15 फेब्रुवारीला रविवारी आलेली आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र ही भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण सर्वजण महादेवांची पूजा सेवा करत असतो आणि महाशिवरात्रीचं व्रत करत असतो. महाशिवरात्रीला महादेवांची पूजा सेवा केल्याने आणि महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना महादेवांच्या कृपेने पूर्ण होत असतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा सुद्धा आपल्याला लाभत असतो. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीनंतरचे 7 दिवस आणि तसंच महाशिवरात्रीचा 1 दिवस असा जो काही 15 दिवसांचा कालावधी आहे तर यालाच नंदी पक्ष असं म्हटलं जातं. आणि या नंदी पक्षाची सुरुवात यावर्षी 8 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून होत आहे आणि 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि या नंदी पक्षाचा शेवटचा दिवस असणार आहे तो म्हणजे 22 फेब्रुवारीचा होय. 22 फेब्रुवारीला हे नंदी पक्ष संपणार आहे. ज्याप्रमाणे आपण महाशिवरात्रीला भगवान महादेवांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे या नंदी पक्षामध्ये सुद्धा महादेवांची सेवा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या नंदी पक्षामध्ये जो भक्त महादेवांची अगदी मनोभावे पूजा सेवा करत असतो, अगदी श्रद्धेने महादेवांची पूजा करत असतो तर त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना महादेवांच्या कृपेने नक्की पूर्ण होतात. आणि या नंदी पक्षाच्या काळामध्ये महादेवांची सेवा केल्यामुळे आपल्याला आयुष्यभर कशाचीच कमतरताही भासत नाही, आपल्याला आयुष्यभर काहीच कमी पडत नाही. नंदी पक्षाच्या या कालावधीमध्ये आपल्या पृथ्वीवर शिवतत्व हे हजारो लाखो पटीने जागृत झालेलं असतं आणि त्यामुळेच या काळामध्ये केलेली सेवा ही आपल्याला अधिक फलदायी ठरत असते. नंदी पक्षामध्ये असणाऱ्या या शिवतत्वाच्या सकारात्मक लहरींचा आपल्यावर सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी आपल्याला नंदी पक्षामध्ये महादेवांची अत्यंत प्रभावी सेवा ही करायची आहे. आणि म्हणूनच या नंदी पक्षाच्या 15 दिवसांच्या काळामध्ये तुमची कुठली एखादी इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुमची ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदी पक्षाच्या या 15 दिवसांच्या काळामध्ये महादेवांची ही एक अत्यंत प्रभावी सेवा तुम्ही करू शकतात. यामुळे तुमची ती इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होईल. आणि या नंदी पक्षाच्या काळामध्ये केलेल्या सेवेने बऱ्याच जणांची इच्छा मनोकामनाही पूर्ण झालेली आहे. या सेवेचा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे. तुमची एखादी इच्छा मनोकामना तुम्ही खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीये किंवा मग तुमचं एखादं काम हे तुम्ही 100% प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीये. त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे निर्माण होत आहेत. तुमचं ते काम पुढे पुढे ढकललं जात आहे. काहीही करून खूप प्रयत्न करूनही ते काम तुमचं वेळेमध्ये पूर्ण होत नाहीये. तर ते तुमचं काम पूर्ण व्हावं, तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. नंदी पक्षाच्या या काळामध्ये तुम्ही केलेल्या या सेवेमुळे तुमच्या कामामध्ये जे अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते अडथळे दूर होतील आणि तुमचं ते काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. कारण भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे देव आहेत. भक्तांनी केलेल्या अगदी भोळ्या बाबड्या सेवेने सुद्धा भगवान शिवशंकर हे लवकर प्रसन्न होत असतात. आपण केलेल्या एखाद्या छोट्याशा सेवेने सुद्धा भगवान शिवशंकर हे आपल्यावर लगेच प्रसन्न होत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की महाशिवरात्रीनिमित्त नंदी पक्षाच्या या काळामध्ये आपण महादेवांची कोणती अत्यंत प्रभावी सेवा ही करायची आहे आणि ही सेवा आपल्याला केव्हा कशी करायची आहे आणि या सेवेचे नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता या नंदी पक्षाच्या 15 दिवसांच्या काळामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला तुमचे मासिक धर्माचे ते 5 दिवस सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. तसंच हा नंदी पक्ष आजपासून म्हणजे 8 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ जर 9, 10 किंवा 11, 12 तारखेला बघितला तर मग तुम्ही त्या दिवसापासून सुद्धा ही सेवा सुरू केली तरी सुद्धा चालेल. 8 तारखेलाच या सेवेला सुरुवात करायची असं काहीही नाहीये. नंदी पक्षाच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण कालावधीमध्ये जरी तुम्ही 1 दिवसही ही सेवा केली तरीसुद्धा तुम्ही केलेल्या या सेवेचे अनंत पटीने फळ हे तुम्हाला मिळणार आहे. कारण नंदी पक्षाच्या या काळामध्ये महादेवांची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही नंदी पक्षाच्या या काळामध्ये अगदी 1 दिवस जरी महादेवांची सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला महादेवांची कृपाही लाभणार आहे. पण फक्त आपल्याला ही सेवा अगदी मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे. पण जर तुम्हाला संपूर्ण 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही सेवा करता आली तर अतिशय उत्तम राहील. आणि शक्य झाल्यास 15 दिवसांची ही सेवा तुम्ही करत आहात तर तेव्हा तुम्हाला या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये कुठेही बाहेरगावी जायचं नाही आहे. ही सेवा करत असताना आपलं घर सोडून कुठेही जाऊ नका. आणि जर एखादी इमर्जन्सी आली आणि तुम्हाला बाहेरगावी जावं लागत असेलच
तर मग अशा वेळेस त्या गावामध्ये जिथे शिवमंदिर आहे तर त्या शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. पण ही सेवा तुम्हाला चुकवायची नाहीये. त्या गावामध्ये असलेल्या शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. आणि जर या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला सुतक आलं तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. तुम्हाला ही सेवा तिथेच सोडून द्यावी लागेल. त्याचप्रमाणे या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये जी व्यक्ती ही सेवा करणार आहे तर त्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये. सात्विक अन्नच अशा व्यक्तीने ग्रहण करायचं आहे. पण चुकूनही मांसाहार हा या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये चुकूनही करायचं नाहीये. कडकडीत वर्ज्य करायचं आहे आणि परान्न हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे. आणि तसंच महादेवांची सेवा ही आपण या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये करणार आहोत. त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर हे जे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत तर हे सर्व महत्त्वपूर्ण नियम पाळूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आजपासून म्हणजे 8 फेब्रुवारीपासून नंदी पक्षाला सुरुवात होत आहे. आणि जर तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर आजच 8 फेब्रुवारीला तुम्हाला या सेवेचा संकल्प हा करायचा आहे. आणि संकल्प केल्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा करताना आपण शक्यतोवर एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे. आणि रोज त्याच वेळेला ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि जर रोज तुम्हाला एकाच वेळेला सेवा करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही संकल्प करताना यथाकालीन मी ही सेवा करेल, म्हणजेच मला दिवसभरामध्ये ज्या वेळेला ही सेवा करणं जमेल, ज्या वेळेला ही सेवा करणं शक्य होईल त्यावेळेला मी ही सेवा करेल असं म्हणून तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. आणि कुठलाही संकल्प न करता तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही दररोज या सेवेला सुरुवात करण्याआधी तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला महादेवांना सांगायची आहे. आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार केव्हाही कधीही करू शकतात. पण भगवान महादेवांची सेवा करण्याचा अतिशय उत्तम काळ आहे तो म्हणजे प्रदोष काळ. प्रदोष काळ म्हणजे काय तर संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आधीचे 45 मिनिटं आणि सूर्य मावळल्यानंतरचे 45 मिनिटं होय. तर हा आहे प्रदोष काळ. आणि या प्रदोष काळामध्ये जर आपण महादेवांची पूजा सेवा केली तर त्याचे आपल्याला विशेष फळ हे मिळत असते. आणि म्हणूनच या प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला ही सेवा करता येत असेल तर अतिशय उत्तम. आणि या काळामध्ये ही सेवा करत असताना तुम्हाला भगवान भोलेनाथांना संकल्प करताना तुमची इच्छासुद्धा सांगायची आहे आणि या सेवेचा संकल्प सोडायचा आहे. तर आता आपल्याला या 15 दिवसांच्या नंदी पक्षाच्या काळामध्ये भगवान महादेवांची कोणती प्रभावी सेवा करायची आहे तर यामध्ये आपल्याला महादेवांच्या शिवपंचाक्षरी स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि हे पंचाक्षरी स्तोत्र तुम्हाला एक वेळेस पठण करण्याला अगदी 1.5 ते 2 मिनिटं लागतील. महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवपंचाक्षरी स्तोत्राचं पठण करणं ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे. आणि म्हणूनच नंदी पक्षाच्या या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला हे शिवपंचाक्षरी स्तोत्र अवश्य पठण करायचं आहे. आणि हे शिवपंचाक्षरी स्तोत्र कोणतं आहे तर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तर हे शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे. आणि तुम्ही हे स्तोत्र गुगलला सर्च केलं की तिथे तुम्हाला ते मिळून जाईल. आणि अतिशय छोटं 6 कडव्यांचंच असं हे स्तोत्र आहे. त्यामुळे हे स्तोत्र पठण करायला तुम्हाला खूप वेळ लागणार नाही. आणि हे स्तोत्र तुम्ही या 15 दिवसांच्या काळामध्ये 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळासुद्धा पठण करू शकतात. फक्त या सेवेचा संकल्प करताना तुम्ही ही सेवा तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहात आणि तुम्ही दररोज हे स्तोत्र किती वेळा पठण करणार आहात तर तितकी ती संख्यासुद्धा तुम्हाला संकल्प करताना बोलून दाखवायची आहे. आणि संकल्प केल्याप्रमाणे तुम्हाला तितक्या वेळा हे स्तोत्र दररोज पठण करायचं आहे. आणि कुठलाही संकल्प न करता तुम्हाला ही सेवा अशीच जर करायची असेल, तुमची इच्छा बोलून जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर मग अशा वेळेस तुम्ही पहिल्याच दिवशी जितक्या वेळेला हे स्तोत्र पठण कराल तर तितक्याच वेळा तुम्हाला 22 फेब्रुवारीपर्यंत हे स्तोत्र रोज पठण करायचं आहे. तर ही अशी सेवा तुम्हाला या 15 दिवसांच्या काळामध्ये करायची आहे. किंवा मग जर तुम्हाला ही सेवा करायला जमत नसेल, ही सेवा तुम्हाला जर या 15 दिवसांच्या काळामध्ये करायची नसेल तर मग तुम्ही या 15 दिवसांच्या काळामध्ये संध्याकाळच्या प्रदोष काळाच्या वेळेमध्ये शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय जो रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो तर या अध्यायाचं तुम्हाला दररोज न चुकता या 15 दिवसांच्या काळामध्ये संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पठण करायचं आहे. आणि दररोज फक्त तुम्हाला एकच वेळेस पठण करायचं आहे हा अध्याय.
किंवा मग जर तुम्हाला ही सेवासुद्धा करायला जमत नसेल तर या 15 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा तुमच्या घरामध्येच असलेल्या शिवपिंडीला बेलपत्र हे अर्पण करायचं आहे. शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणत 108 बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. आता तुम्हाला या 15 दिवसांच्या काळामध्ये दररोज 108 बेलपत्र मिळतीलच असं नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही एक बेलपत्र हे आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि शिव अष्टोत्तर शतनामावली ही संपूर्णपणे पठण करायची आहे आणि त्यानंतर ते एक बेलपत्र तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. या 15 दिवसांच्या कालामध्ये तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला या सेवेचं तितकंच पुण्यफळ हे मिळणार आहे आणि महादेवांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे या 3ही सेवांपैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही या 15 दिवसांच्या काळामध्ये अवश्य करा. पूर्ण 15 दिवस तुम्हाला सेवा करणं शक्य होत नसेल तरीसुद्धा जितके दिवस तुम्हाला ही सेवा करता येईल, अगदी 1 दिवस जरी तुम्ही ही सेवा केलीत तरीसुद्धा चालेल. त्याने सुद्धा तुम्हाला अनंत पुण्य हे मिळणार आहे आणि म्हणून ही सेवेची सुवर्ण संधी चुकूनही सोडू नका. जमेल ती सेवा अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.